नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी पुण्याहून. रंगगंध कलासक्त न्यास या प्लॅटफॉर्मवर गुंतता नात्यात मी या पुस्तकातील आरसा या लेखाचं मी आज अभिवाचन करणार आहे. आरसा. आपण जेव्हा आरशात बघतो तेव्हा आपल्याला आपली छबी ही अतिशय स्वच्छ आणि सुंदरच असणार ही अपेक्षा असते आणि ती तशी दिसणं हे आपल्याच हातात असतं. मी आज आरशासमोर उभी राहिले. माझी ही आपली एक सवयच हा. प्रश्न पडला की आरशासमोर उभं राहायचं आणि त्यालाच प्रश्न विचारायचा. कारण जे उत्तर मिळतं ते अचूक असतं असं मला वाटतं. आजही मी आरशाला प्रश्न विचारला. सांग बरं, सगळ्यात महत्वाचं नातं कुठलं? आरसा नुसताच हसला. मला तरी वाटतं बघ, आई मुलाचं नातं हे सगळ्यात महत्वाचं. ए, तरी तू नुसताच काय हसतोयस? असं नको हसूस हं. मला वाटतं हे उत्तर बरोबर आहे. कारण मी जवळ-जवळ 100 बायकांना हा प्रश्न विचारला, तेव्हा 90% बायकांनी मला हेच उत्तर दिले. आईचं मुलांवरचं प्रेम हे निर्व्याज असतं. त्यात कुठलीच अपेक्षा नसते. हे खरं 100% बरोबर आहे का? कारण मी 100 पुरुषांना जेव्हा हाच प्रश्न विचारला, तेव्हा 80% पुरुषांनी नवरा-बायको हे नातं सगळ्यात महत्वाचं असं उत्तर का बरं दिलं असावं? आरसा अजूनही हसतच होता. म्हणजे मला जी उत्तरं मिळत होती, ती बहुतेक त्याला पटत नव्हती. आईला म्हणजे स्त्रीला आपलं मुलांशी असलेलं नातं महत्वाचं वाटतं. पण मग पुरुषांना तसं का बरं वाटत नाही? की पुरुष आपल्या बायकोला आईच्या, मैत्रिणीच्या, सहचारिणीच्या सगळ्याच भूमिकांमध्ये बघत असतो का? काहींनी उत्तर दिलं प्रेमाचं नातं महत्वाचं. मग ते प्रेम कुठल्या पण नात्यातून मिळू दे. मी तर ना फार गोंधळूनच गेले. कारण माझ्या मनात असलेल्या सुदृढ नात्यातल्या आवश्यक गुणांची यापैकी कुठल्याही नात्याला 100% ते लागू होत नव्हतं. हे बघ मला वाटतं ना आरशा यातलं कुठलंच उत्तर खरं नाहीये. कारण असं की स्व आणि नाती या दोन बाबींचा विकास व्हायला हवा असेल तर त्यांच्यात सकसता आणि टवटवीतपणा हवा आणि त्यासाठी काही आवश्यक गुणही हवेत. आवश्यक गुण म्हणजे? आरशानं विचारलं. म्हणजे बघ, सुदृढ नातेसंबंध हे काही विशिष्ट बाबींवर अवलंबून असतात. जसं की जाणीवपूर्वक जबाबदारी उचलणं, आश्वासक, निष्ठा, समर्पण वृत्ती अशा कितीतरी गोष्टी नातेसंबंध स्वीकारताना महत्वाच्या ठरतात. कारण हे नातेसंबंध परावलंबी असतात. जेव्हा आपल्याला आत्यंतिक गरज असते, जेव्हा या गरजा पूर्ण होण्याची खात्री असते, तेव्हा आपण मनापासून एखाद्याच्या नात्याचा स्वीकार करतो. खरं तर अनेकदा मला असंही वाटतं, की हे संबंध टिकवणं खरंच खूप कठीण आहे. पण केवळ मी इथे आहे म्हणून हे शक्य झालंय. माझ्या जागी दुसरी कोणी असती तर? कधी-कधी अतिशय खडतर अशा काळात देखील आपण स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन हे नातं निभावून देतो. मात्र यासाठी आवश्यकता असते ती स्वतःला संपूर्णपणे अर्पण करण्याची. याकरता अभिमान, इगो असा कित्येक वेळेला आपल्याला बाजूला ठेवायला लागतो. पण मग हे जर असं झालं, तर मात्र त्या नात्याला एक विशिष्ट खोली, एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. अगदी बरोबर. अजून काही? आरशाने पुढा प्रश्न विचारला. जाणीवपूर्वक लक्ष देणं हा दुसरा महत्वाचा आणि अतिशय आवश्यक गुण. कुठलाही नातेसंबंध परिपूर्ण होण्यासाठी आणि त्यानंतर तो तसाच टिकून राहण्यासाठी गरज असते ती सातत्याने लक्ष देण्याची. जेव्हा आपण आपलं चित्त जाणीवपूर्वक एखाद्या ठिकाणी एकवटतो, तेव्हा आपल्याला त्यातून मौल्यवान काहीतरी मिळतं. आणि ज्या ठिकाणी आपण दुर्लक्ष करतो, ती बाब आपल्या विस्मरणात जाते. खरं तर आपण ती बाब अक्षरशः सोडून देतो. असे अनेक निर्णय आपणच घेतो आपल्या आयुष्यापुरते. जाणीवपूर्वक लक्ष देणं यासाठी अजून एक आवश्यक गोष्ट असते, ती म्हणजे कुठलाही निर्णय न देता, कुठलाही निवाडा न करता केवळ ऐकून घेणं आणि ते देखील लक्षपूर्वक. आपल्या कानांनी ऐकणं आणि आपल्या हृदयापासून ती जाणीव होऊ देणं. आपल्या डोळ्यांनी पाहणं, ऐकणं आणि अंतर्ज्ञानाने संवेदना जाणून घेणं हे एक कौशल्य आहे. त्याचबरोबर खरोखरच जे काही घडतंय त्याच्या सानिध्यात आपण केवळ शरीरानेच नाही तर मनाने देखील उपस्थित राहणं आवश्यक आहे. नातेसंबंध उत्कृष्टपणे जोपासता येण्याच्या दृष्टीने हा सर्वात मूलभूत टप्पा आहे. समोरच्या व्यक्तीला खरोखरच काय हवंय? आत्ता या क्षणी सुसंवाद साधण्याकरता मला कशाची आवश्यकता आहे? हे समजायला हवं. अजून काही?
आरशानं विचारलं. आदर. आदर ही तिसरी महत्वाची आवश्यकता आहे. आपण दुसऱ्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊ शकतो. मात्र हे करताना समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्याला आदरच नसेल, तर त्यातून निर्माण होणारे नातेसंबंध नक्कीच एकतर्फी राहतात. याउलट जर समोरच्या व्यक्तीशी तुम्ही आदराने बोललात, तर ऐकणारा आणि ऐकवणारा या दोघांच्या मनाला शांती मिळते आणि मग दोघांच्या गरजांची पूर्तता होते. आदराचीच दुसरी बाजू म्हणजे कृतज्ञता. आपण जेव्हा एखादं नातं स्वीकारतो, त्या नात्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देतो, तेव्हा त्या व्यक्तीला आपल्याबद्दल आणि आपल्याला त्या व्यक्तीबद्दल आदर वाटू लागतो. आणि एवढंच नाही, तर ती व्यक्ती आपल्या आयुष्याशी निगडीत आहे या जाणीवेमुळं आपल्याला त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता वाटू लागते. सुदृढ नातेसंबंध कशा-कशावर अवलंबून आहेत हे तू खूप छान उलगडून दाखवतेस बरं का. आरसा म्हणाला. पुढे काय? विश्वास, ट्रस्ट. सकस नातेसंबंधांकरता विश्वासाची नितांत गरज असते. आपल्या आयुष्यात कधी-कधी अशी वेळ येते, की सगळं संपलंय, सगळं बिघडलंय, अशी मनोभूमिका होऊन बसते. मात्र अशा या ठिकाणी आपला विश्वास अढळ असायला हवा आणि हा विश्वास नात्यातून मिळाला, की ते नातं आपलं हवं-हवंसं वाटतं. अगं, पण समज तो विश्वास आपल्याला दुसऱ्या व्यक्तीकडनं मिळाला नाही तर? तर मात्र कठीण परिस्थिती. पण समजा दुसऱ्यावर अवलंबून न राहता तो विश्वास तुझ्या आतल्या आवाजाने दिला तर हे शक्य आहे? आहे की. कारण जे माझ्यात आहे ते मला अंतःप्रेरणेनंच तर मिळणार आहे. मात्र त्यासाठी शांतपणे स्वतःला थोडा वेळ देता आला पाहिजे आणि स्वतःशी संवाद साधला पाहिजे. आणि यामुळेच आपल्याला एक नवीन दिशाही मिळू शकेल. अगदी बरोबर. पण आपण दुसऱ्यावर अवलंबूनच का राहायचं? अजून काही आवश्यक बाबी आहेत का गं? होय तर. दुवा, बंधन म्हणजेच बॉन्डिंग ही 5वी महत्वाची बाब आहे. कुठल्याही नातेसंबंधांमध्ये जिवंतपणे असण्याकरता गरज असते ती एकमेकांसोबत जोडलं जाण्याची. ही बंधनं जखडून टाकणारी नसून जोडणारी असावीत. आपण जेव्हा एखाद्याला स्पर्श करतो किंवा त्याच्याकडे पाहतो, तेव्हा हा बंध निर्माण होतो. गंध, दृष्टी, रसना, स्पर्श, श्रवणशक्ती या पंचेंद्रियांचा उपयोग जेव्हा आपण एखाद्या नात्यात करतो, तेव्हा हे बंध निर्माण होतात. पण हे जरी खरं असलं, तरी दुर्दैवानं आपण या बाबींचा फारसा चांगला वापर करत नाही. कोण कोण चांगला वापर करत नाही? आपणच की. बर. मग तुला सगळ्यात महत्वाचं नातं कुठलं? याचं उत्तर शोधताना सुदृढ नातेसंबंध कशावर अवलंबून आहेत हे शोधावंसं का वाटलं ग तुला? आरशानं विचारलं. असं बघ, कारण एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधताना त्यातले महत्वाचे घटक कुठले हे समजून घ्यायलाच लागतात ना. आरसा आता पुन्हा हसायला लागला. तुझ्याकडे सगळी उत्तरं असताना मला का विचारतेस? अरे, मी पुचकळ्यात पडलीये. जाणीवपूर्वक जबाबदारी उचलणे, कमिटमेंट, कॉन्शियस अटेन्शन म्हणजेच जाणीवपूर्वक लक्ष देणे, आदर, विश्वास, बंधन म्हणजेच बॉन्डिंग या सगळ्या सुदृढ नात्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आई मुलांच्या नात्यात किंवा नवरा बायकोच्या नात्यात सगळ्याच असतात असं नाही. आणि म्हणूनच अगदी महत्वाचं नातं कुठलं याचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं येतं. पण मला एकच उत्तर हवंय. आणि ते तुला मिळत नाहीये म्हणून तू गोंधळली आहेस तर. अगं, पण खरं तर तू माझ्याशी संवाद साधत होतीस, तेव्हाच ते तुला उत्तर मिळायला हवं होतं. ते कसं? तू सांग, हे सगळे सांगितलेले सगळे गुण अंगीकारणं कोणाच्या हातात आहे? माझ्या. बर. मी आता तुला 3 खोल्यांमध्ये जायला सांगतो. बघा, प्रत्येक खोलीला एक दरवाजा आहे आणि दरवाजावर त्या खोलीत गेल्यावर कसं वागायचं याची सूचना आहे. जा आता पहिल्या खोलीत जा. पहिल्या खोलीतून बरोबर 24 तासांनी मी पुन्हा आरशासमोर उभी. त्याने विचारलं, काय लिहिलं होतं पहिल्या दारावर? जगाला बदला, चेंज द वर्ल्ड. हो. खोलीत गेल्यावर काय केलंस मग? बदललंस जगाला? नाही नाही. पण तिथे एक मोठा धडा मात्र शिकले. मी जर बदलले स्वतःला, तर जग बदलल्यासारखंच वाटेल. कारण दुसऱ्यांच्या मनात काय चाललंय हे जसं मला समजणार नाही,
तसं माझ्या मनात काय चाललंय हे दुसऱ्याला समजणार नाही. उत्तम, छान धडा शिकलीस. आता दुसऱ्या खोलीत जा. दुसऱ्या खोलीत जाऊनही बरोबर 24 तासात मी परत आरशासमोर हजर. दुसऱ्या दारावर काय लिहिलं होतं? दुसऱ्याला बदला, चेंज अदर्स. मग बदललंच दुसऱ्याला? नाही रे बाबा. तिथे तर 24 तासाच्या आतच लक्षात आलं. समज, गैरसमज याची बैठक माझ्याच मनात होती. दूरत्व माझ्याच मनात होतं. माझ्या मनात एखाद्याविषयी ज्या भावना मी घालत होते त्या तशाच अवस्थेत पडून होत्या. त्याच काढल्या या 24 तासात बाहेर. मनाची पाटी कोरी केली. आणि प्रेम, मनःशांती, चिंतामुक्ती, दयाळूपणा, सौहार्द म्हणजे काइंडनेस, मृदूपणा, स्वनियंत्रण म्हणजे सेल्फ कंट्रोल अशा आपल्या आवश्यक अशा 9 भावना मनात जागृत केल्या. अरे वा, उत्तम. आता तिसऱ्या खोलीत जा. तिसऱ्या खोलीत गेल्यानंतर मात्र 1 वर्षानंतर पुन्हा आरशासमोर आले. आरशानं विचारलं, काय होतीस कुठे 1 वर्ष आणि काय करत होतीस इतका वेळ तिसऱ्या खोलीत? काय लिहिलं होतं तिसऱ्या खोलीच्या दरवाज्यावर? अरे तिसऱ्या खोलीच्या दरवाज्यावर लिहिलं होतं स्वतःला बदला, चेंज युअर सेल्फ. पहिल्या 2 खोल्यात गेल्यावर 24 तासात बाहेर आले. कारण जगाला बदलणं शक्य नव्हतं आणि दुसऱ्याला बदलणं केवळ अशक्यच होतं. त्यामुळे तिथे मला काहीच काम नव्हतं. त्यामुळे त्या खोल्यांमध्ये करण्यासारखं काही नाही. पण या तिसऱ्या खोलीत गेल्यावर मात्र स्वतःला बदलायला हवं हे नक्की ठरवलं. मग बदललं स्वतःला? काय काय ठरवलंयस? काय कुठलं रे? पहिल्यांदा स्वतःला ओळखण्यातच केवढा वेळ गेला आणि मग लक्षात आलं की आपलं खरंच सॉफ्टवेअर पण थोडं चुकीचंच झालंय. कदाचित वर्ष सुद्धा अपुरं पडलं असतं माहितीये? कारण कुठून सुरुवात करावी हेच कळत नव्हतं. मग सुदृढ नात्यासाठी आवश्यक असलेले गुण आत्मसात केले. म्हणजे तसा निदान प्रयत्न तरी केला. आणि मग एक धक्कादायक गोष्ट माझ्या समोर आली. कुठली? महत्वाचं नातं कुठलं हे मला समजलं. हो का? कुठलं बरं ते? माझं माझ्याशी असलेलं नातं. मला माझं आयुष्य जर सुंदर, शांततापूर्ण, आनंदी आणि सुस्थितीत हवं असेल, तर माझं पहिलं आणि महत्वाचं नातं माझ्याशी असायला हवं. माझं नातं माझ्या आत्म्याशी हवं. माझी माझ्याशीच मैत्री हवी. मी स्वतःवर प्रेम केलं तरच मी दुसऱ्यावर प्रेम करू शकेन. मला जगण्याची कला आली तरच ती मी दुसऱ्यांना शिकवू शकेन. आत्मविश्वास बाळगून मला जसं आयुष्य जगावंसं वाटतंय, ज्याच्यात मला आनंद वाटतोय असं मी जग साकारू शकले, तरच दुसऱ्यांच्या नात्यांचा अर्थ मला उमगेल. मी चांगली, माझंच बरोबर, मी आणि मीच उत्तम हा विचार खरंच चुकीचा होता रे. आणि हे मला समजल्यावर मला स्वतःला बदलणं थोडं तरी सोपं गेलं. वा 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 वा, अगदी योग्य विचारांपाशी तुझी गाडी पोहोचली. चल, बक्षीस म्हणून अजून 2 खोल्या तुला देतो. पहिल्या खोलीतून मी लगेच बाहेर आले. बरं या चौथ्या दारावर काय होतं? स्वतःला स्वीकारा. एक्सेप्ट युअरसेल्फ. दुसऱ्याला स्वीकारा. एक्सेप्ट अदर्स. आणि जगाला स्वीकारा. एक्सेप्ट द वर्ल्ड. लगेच परत आलीस ती? अरे हो, वेळच नाही लागला यावेळी. कारण तिसऱ्या खोलीमुळे माझं माझ्याशी असलेलं नातं प्रामाणिक आणि स्वच्छ होतं. त्यामुळेच तर दुसऱ्यांना आणि जगाला आहे तसं स्वीकारणं खरंच सहज शक्य झालं. आता शेवटची खोली. बघू कधी परत येतेस ते. आरसा म्हणाला. उत्साहानं शेवटच्या खोलीत गेले. तिथं लिहिलं होतं, या खोलीत सर्वत्र आरसे लावले आहेत ते तुमचे स्वतःचे आहेत. हो, या खोलीत जे सगळे आरसे लावलेत ते तुमचे स्वतःचे आहेत. त्यानंतर मी दुसऱ्याच्या आरशासमोर कधीच गेले नाही. कारण या खोलीतून बाहेरच यावंसं वाटेना. कारण जेव्हा जेव्हा मी माझ्या खोलीतल्या आरशासमोर उभी राहते, तेव्हा मला माझं प्रतिबिंब स्वच्छ दिसतं. धन्यवाद.